श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार, मी अर्चना. माझ्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कढईमध्ये बनवलेला चॉकलेट केक, जो माझ्या मुलीने बनवला आहे. केक बनवण्यासाठी लागणार आपण साहित्य बघूया. 1 मोठी वाटी मैदा, 1/4 वाटी कोको पावडर, 1.5 चम्मच कॉफी पावडर, थोडेसे काजूचे तुकडे, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी दूध, अर्धी वाटी जास्त थोडीशी पावडर शुगर, 1/3 कप तेल, विनेगर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि व्हॅनिला एसेन्स. सगळ्यात आधी मी ह्या 1.5 चम्मच कॉफी पावडरमध्ये 1.5 चम्मच पाणी, गरम पाणी घालून मिक्स करून ठेवते. कॉफी हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, नसेल टाकायचं तर ही काही टेस्टसाठी ते असतात. आता ह्या अर्धा कप दुधामध्ये मी 1 चम्मच विनेगर किंवा सिरका घालून मिक्स करते आणि याला 10 मिनिट असंच साईडला ठेवून देऊ. आता एका बाउलमध्ये आपण घेतलेलं दही, ऑइल याला छान मिक्स करून घेऊया. आता यामध्ये ही अर्धी वाटी पावडर शुगर मिक्स करून घेऊ. जोपर्यंत असं क्रीमी आणि फ्रोदी मिक्सचर होत नाही तोपर्यंत याला छान मिक्स करून घ्यायचं. तर यामध्ये थोडासा व्हॅनिला एसेन्स ॲड करू. आणि हे साईडला ठेवलेलं दूध पण ॲड करून घेऊ थोडंसं. एक चाळणी ठेवायची. आपलं 1 वाटी मैदा, 1/4 वाटी कोको पावडर, 1/4 टीस्पून बेकिंग सोडा आणि 1/2 टीस्पून बेकिंग पावडर. आता ह्याला छान आपण चाळणीने चाळून घेऊ. चाळल्यामुळे लम्स राहत नाही. याला छान मिक्स करून घ्यायचं एकजीव होईपर्यंत. आता यामध्ये थोडं कॉफीचं मिश्रण टाकूया. आणि थोडं दूध घालून मिक्स करून घेऊ.
या कन्सिस्टन्सीनुसार आपलं बॅटर तयार झालं आहे. ह्याला साईडला ठेवू. गॅस लावून आपण ह्यावर कढई ठेवू. याला 10 मिनिटे प्रीहीट होऊ देऊ. मी कुकरचं भांडं घेतलं आहे. तुमच्याकडे मोल्ड असेल केकचा तर तो तुम्ही घेऊ शकता. आणि त्याला थोडंसं बटरने आपण ग्रीस करून घेऊ, म्हणजे खाली केक चिकटणार नाही. थोडासा मैदा असं शिंपडून घ्यायचं. आता यामध्ये आपण हे केकचं बॅटर ओतून घेऊया. काजू स्प्रेड करू. हे आपलं प्री हीट झालेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही खायचं मीठ सुद्धा घालू शकता, पण मी मीठ न घालता असंच करत असते. आता याला आपण झाकून देऊ. आणि 30 to 40 मिनिट्स, अराउंड 45 मिनिट्स याला कमी गॅसवर शिजवू. 40 ते 45 मिनिटं झालेली आहेत. आता या केकला आपण सुरीच्या सहाय्याने चेक करून पाहू. चाकू एकदम क्लीन आला आहे, त्याच्यामुळे केक आपला शिजलेला आहे. आता केकला छान सॉफ्ट आणि मॉइस्ट करण्यासाठी आपण शुगर सिरप तयार करून घेऊ. एका वाटी पाण्यामध्ये 2-3 चम्मच साखर ती घालून त्याला विरघळू द्यायचं. केक थंड झालेला आहे. आता चाकूच्या सहाय्याने मी साईडच्या कळ्या मोकळ्या करून घेते आणि ह्या केकला मी आता दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेते. आता ह्यामध्ये आपण शुगर सिरप जे तयार करून घेतलं होतं ते स्प्रेड करून घेऊया सगळीकडे. सगळ्या बाजूंनी असं लागलं म्हणजे छान सॉफ्ट आणि मॉइस्ट केक तयार होईल आपला. शुगर सिरप सगळीकडे स्प्रेड करून झालं आहे. आता याला साईडला ठेवून देऊ आणि आपण चॉकलेटचं घास किंवा वरून केकला लावण्यासाठी चॉकलेटची क्रीम तयार करून घेऊ. त्यासाठी मी एक बटरचा तुकडा आधी घेतला आहे. ते गरम झालं, वितळलं की त्यामध्ये थोडं दूध, ह्यामध्ये अर्धा चम्मच बेकिंग पावडर घालू. जवळपास अर्धी वाटी कोको पावडर घालूया आणि ह्याला छान फिरवत राहू, म्हणजे ते घट्ट आणि क्रीमी असं होईल. याचा कलर चेंज होत आला की 1 चम्मच त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर ॲड करूया.
आणि आता पुन्हा एकदा बटरचा तुकडा घालून ह्याला छान ढवळत राहू. आपल्याला पाहिजे तेवढी कन्सिस्टन्सी होईपर्यंत ह्याला ढवळत राहायचं. आता मी ह्यामध्ये 2 ते 3 चमच साखर घालून घेते. तुम्ही ह्या आधी घातली तरी चालेल. आता हे चॉकलेट घानाश तयार झालं आहे. ह्याला गरम गरमच स्प्रेड करून घ्यायचं. थंड झालं की हे खूप घट्ट होतं. ह्याला सगळ्या बाजूने नीट स्प्रेड करून घेऊ आणि त्यावर थोडेसे काजूचे काप घालून घेऊया. आपला चॉकलेट केक खाण्यासाठी तयार झाला आहे. ह्याला फ्रीजमध्ये ठेवून छान थंडगार होऊ देऊन मग त्याचा आस्वाद घेऊ शकतो किंवा असंही खायची घाई झाली असेल तर खाऊ शकता. आवडली का तुम्हाला माझी केक बनवण्याची पद्धत? आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या मम्मीच्या आणखी रेसिपीसुद्धा बघून त्यावर फीडबॅक द्या. ह्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि मम्मीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुढील व्हिडिओमध्ये भेटूया मम्मीने बनवलेल्या टेस्टी आणि रुचकर रेसिपीसोबत.